राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगाव शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे रायगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उरली सुरली ताकद आता कमी झाली असून भाजपची ताकद रायगाव शहरात अधिक वाढली आहे। दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्थानिक विश्रामगृह येथे हा सोहळा पार पडला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चव्हाण, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके, तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे व शहर अध्यक्ष शुभम मुके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते चित्तरंजनदादा कोले, संजय काकडे, डॉक्टर कुणाल भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्या उषाताई भोयर, माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, अरविंद फुटाणे, प्रवीण कोकाटे, प्रशांत तायडे, अनिल नंदुरकर, प्रसाद ठाकरे, गणेश देशमुख, विनोद मांडवकर, अरुण शिवनकर, दिनेश गोहने, आशिष इंगोले, संदीप तेलंगे, निखिल राऊत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश खुडसंगे यांच्या नेतृत्वात खालील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामध्ये तानबाजी चिंचोलकर, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस करंजी सोनामाता, प्रभाग क्रमांक 9 मधील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते नामदेवराव गवारकर, शिवदासजी राऊत, शंकर शिवनकर, प्रमोद भटे, सुनील मरसकोले, निलेश झुनगरे, किशोर रोहनकर, महादेव लांबाडे, गणेश चौधरी, सतीश गवारकर, संजय शिंदे, गौरव केवटे, गजानन तिवशे, घनश्याम शिंदे, अभिजित शिवनकर, धनराज चामलाटे, सौरभ पातकमवार, सुमित ठाकरे, आशिष तिवशे, आकाश भोकरे यासह अनेकांनी प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे रायगाव शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून पक्ष संघटन मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे। अनेक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल अशी प्रतिक्रिया दिली। या पक्षप्रवेशानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वात नवचैतन्य निर्माण झाले असून रायगाव शहरात भाजपचा जनाधार आणखी वाढेल असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।